सनातन संस्थेतर्फे सनातन प्रभात हे दैनिक सुरू झालं आहे. त्याला 25 वर्ष आता पूर्ण होत आहे. ही कारकीर्द अत्यंत तेजस्वी अशा प्रकारची मला वाटते. अशाच प्रकारे निर्विघ्नपणे आणि अखंडपणे सनातन प्रभातचं काम पुढील काही बरीच वर्ष अखंडपणे चालू राहो अशा प्रकारे प्रार्थना मी देवाची करतो. सनातन प्रभात जे कार्य करत आहे हे 2-3 गोष्टींनी मला या कार्याचा उल्लेख करावा असं वाटतो, त्याची प्रशंसा करावीशी वाटते. एक म्हणजे सामान्य माणसाची आध्यात्मिक प्रगती, त्या प्रगतीचा आलेख त्याला सनातन प्रभात मधून मिळत असतो. सामान्यालाही वाटायला लागलेलं आहे की मी जर या मार्गावर जर आलो आणि मी जर आध्यात्मिक साधनेकडे वळायची माझी इच्छा आहे तर मी त्यात सफल होऊ शकतो, अशा प्रकारचा एक आशावाद सनातन प्रभातने निर्माण केलेला आहे. दुसरी गोष्ट की इथलं राष्ट्रीय जीवन जे आहे, राष्ट्रीयता जी आहे ही अबाधित राहावी, त्याच्यावर कसलीही आच येऊ नये अशा प्रकारचा सनातन प्रभातचा प्रयत्न गेली कित्येक वर्ष राहिलेला आहे. माझ्या दृष्टीने माझ्या जीवनात, व्यक्तिगत जीवनातही मी सनातन प्रभातमध्ये जे साहित्य आज छापून येतं त्याला भरपूर महत्त्व देतो. हिंदू समाजावर झालेले अन्याय, होणारे अन्याय, संभाव्य अन्याय आणि झालेले सगळे आघात आणि त्याच प्रकारे राष्ट्रजीवनावर घडणारे अन्याय आणि आघात यांचं यथार्थ दर्शन हे लोकांसमोर मांडण्याचं काम सनातन प्रभात शिवाय अन्य कुठलाही पेपर इथे करत नाही, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझे पोस्ट सोशल मीडियावरचे वगैरे हे टाकण्यासाठी मी सनातन प्रभातने दिलेल्या माहितीचा 95% वापर करतो. माझ्या जीवनात सनातन प्रभातला खूप मोठं स्थान आहे असं मी म्हणतो. युवक मंडळी जी आहेत आता, तर त्यांना म्हणजे विविध लेखातून वगैरे ही सगळी माहिती सनातन प्रभातमधूनच विशेषतः मिळते. तरी देखील छोटे अशा काही घटना आपल्या राष्ट्रपुरुषांच्या, संतांच्या, थोर पुरुषांच्या जीवनातल्या छोट्या कथा, घटना, प्रसंग म्हणजे केवळ त्यांचं चरित्रात्मक नव्हे तर अतिशय बोध घेण्यासारख्या कथा या प्रसिद्ध व्हाव्यात. त्याचप्रमाणे राष्ट्रजीवनावर आघात करणाऱ्या ज्या काही घटना असतात त्या चर्चेसाठी खुल्या कराव्यात युवकांसाठी, त्याच्यावर वयाची अट घालावी आणि अशाने प्रतिक्रिया सनातन प्रभातकडे द्यावी असं आपण खुलं करावं ते दालन. आणि जेणेप्रमाणे प्रतिक्रिया येतील आणि युवक आज प्रतिक्रिया द्यायची सुरुवात युवकांनी केली पाहिजे, म्हणजे त्याची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट त्यात होती. जोपर्यंत आपण नुसतं वाचतो आणि काही बोलत नाही तोपर्यंत आपली मनस्थिती तयार होत नसते, म्हणजे आपण करण्याच्या मनस्थितीत नसतो. तर युवकांना काहीतरी करण्याच्या मनस्थितीत आपण आणलं पाहिजे. याकरता या प्रतिक्रिया घेण्याची आणि काही कथा जीवनातल्या असं करण्याचं एक छोटं म्हणजे वेगळं सदर जर सुरू केलं सनातन प्रभातने तर ते अधिक उपयुक्त होईल असं मला वाटतं. सनातन प्रभातला मी आमच्या सगळ्या संस्था आणि कुटुंबीय आणि सगळ्या समाजाच्या वतीने अभिष्ट चिंतन मी करतो आणि पुढची वाटचाल यशस्वी हो अशा प्रकारची प्रार्थना देवाशी करतो.